पोश्चर थेरपी हा खूप नवीन प्रकार आहे. तर त्यात आता तुम्ही पोश्चर देता म्हणजे नक्की काय? फिजिओथेरपी आणि पोश्चर थेरपीमध्ये काय फरक आहे? पण कधी-कधी एखादा ॲक्सिडेंट होतो किंवा कुठलीतरी एखादी मेजर सर्जरी होते. मग त्याच्या रिलेटेड ही पोश्चर थेरपी कशी वर्क करते? गुड पोश्चर किंवा एक बॅड पोश्चर ह्याच्यातला फरक काय असतो? फिमेल काही जे प्रॉब्लेम्स येतात त्याच्याशी रिलेटेड ही थेरपी कशी काम करू शकते? की देवाने सांगितलं की फक्त ते नीट सांभाळा. तर तेवढं सांभाळणं पण हे खूप मोठं आहे. नमस्कार. वी कॅन्डिडच्या द हिलिंग टॉक्स या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या भागात आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या अगदी रोजच्या दैनंदिन जीवनातला आहे, पण आपण त्याच्याकडे कायम दुर्लक्ष करत आलो. ते म्हणजे आपलं पोश्चर. आपल्या चालण्याच्या, वागण्याच्या किंवा बसण्याच्या सवयींचा आपल्या रेग्युलरच्या आरोग्यावरती परिणाम होत असतो. कधीकधी एखाद्या ॲक्सिडेंटमुळे किंवा एखाद्या सर्जरीमुळे आपल्या पोश्चरमध्ये बिघाड होतो आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. कधी-कधी झोपेतून उठल्यावरती मान अवघडते, पाठ दुखते, कंबर धरते किंवा खांदे जड होतात. पण याच छोट्या-छोट्या गोष्टी कधी-कधी एखाद्या मोठ्या आजाराची सुरुवात असू शकते आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो आजार बळावू शकतो. आजच्या या भागात आपण हेच आपले बिघडलेले पोश्चर किंवा आपल्याला या होणाऱ्या त्रासांवरती उपचार कसा केला जातो ते बघणार आहोत. आजच्या भागात आपल्यासोबत आहेत डॉक्टर दीप्ती पोद्दार आणि जयशिला मोरे. मॅडम, तुमचं आजच्या भागात स्वागत आहे. डॉक्टर मोरे आणि डॉक्टर पोद्दार या स्वतः BHMS डॉक्टर आहेत आणि हेल्थिया सेंटरमार्फत त्या गेली 13 वर्ष या पोश्चर थेरपीनी रुग्णांवरती उपचार करत आहेत. तर चला चर्चा करूयात या आपल्या उपचारांबद्दल. मॅडम, मला तुम्हा दोघींना विचारायचं आहे की पोश्चर थेरपी ह्याची सुरुवात कुठून झाली? म्हणजे आपल्या रोजच्या या वागण्यातलं किंवा चालण्या बोलण्यात हे जे पोश्चर ज्याला आपण महत्त्व देतो, ती थेरपी म्हणून सुरू करावी असं याची सुरुवात कुठून झाली? ॲक्च्युली याची सुरुवात तशी पाहायला गेलं तर 2005ला जेव्हा आम्ही प्रॅक्टिस सुरू केली तेव्हाच जेव्हा बघत होतो की पेशंट बरेचसे बऱ्याच थेरपी घेत आहेत, पेनकिलर्स खात आहेत, ट्रीटमेंट घेत आहेत, पण पेन कमी होत नाही. म्हणजे ते वारंवार परत रिपीट होत आहे. तर मग वरती जेव्हा आम्ही आमच्या सरांबरोबर काम करत होतो, होमिओपॅथी शिकत होतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी आमच्या सरांना जे नॉलेज होतं की आपल्या अँशियंट सायन्सचं आणि ते आत्ताच्या आपल्या मेडिकल सायन्सशी ते कसं कोलॅब करायचं, तर ह्याची शिकवण आम्हाला आमच्या सरांनीच दिली. आणि नंतर हळूहळू जेव्हा पुढं लक्षात आलं की म्हणजे ही जी काही पोश्चर थेरपी आहे ही नवीन नाही आहे, की आपलीच काही जुनी शास्त्र आहेत की योगशास्त्र आहे, न्यूरोसायन्स ऑफ योगा, आयुर्वेदा किंवा आपल्या आजी आजोबांना सुद्धा हे माहिती होतं, फक्त सायंटिफिक रिझन नव्हतं त्यांना माहिती. तर हे सगळं आपण आत्ता जे बॉडी बायोमेकॅनिक्स आहे ह्याच्याशी कोरिलेट करून आपण ही थेरपी फॉर्म केलेली आहे. खरं तर याचं मूळ आपल्याकडे आधीपासून आहे, फक्त आता त्याची एक नवीन पद्धत आपण थेरपी म्हणून इंट्रोड्यूस करतोय असं आपण म्हणू शकतो. पण मला आता एक थोडंसं या प्रश्नाच्या या विषयाच्या आपण थोडंसं मुळापासून जाऊयात की पोश्चर म्हणजे नक्की काय असतं? म्हणजे आता आपण म्हणायला फक्त म्हणतो की असं बसावं, असं उभं राहावं किंवा असं चालावं. पण एक गुड पोश्चर किंवा एक बॅड पोश्चर ह्याच्यातला फरक काय असतो? आता गुड पोश्चर म्हटलं लोकांना तर काय म्हणतात, लगेच ताठ बसा किंवा मग ताठ उभे राहा, मग एकदम पूर्ण ते मान सरळ करतील किंवा, तर त्याला गुड पोश्चर नाही म्हणत. तर जे काही पोश्चर आहे आपलं बसायचं, झोपायचं, चालायचं, ह्याला एक पर्टिक्युलर ठेवण असते जी की देवाने आपल्याला नॅचरली दिलेली आहे. बट आजकालची जी जीवनशैली आहे की लाईफस्टाईल बदलली आहे, बैठं काम जास्त आहे, त्यामुळे ही बदलती आहे आणि आपलं शरीर हे मूवमेंटसाठीच बनलेलं आहे. बट आपण ते आता स्टॅटिक मोडमध्ये नेतो आहे. तर बट ऑब्वियस की ह्याच्यामुळे आपल्या पोश्चरमध्ये फॉल्ट्स यायला लागले आहेत आणि आपण चुकीच्या पोश्चरमध्ये आता गुड पोश्चर म्हणजे तुमचे दोन्ही खांदे, दोन्ही हिप जॉईंट, नी जॉईंट आणि अँकल जॉईंट हे 4 अँकर आहेत आणि तुमचं स्पाईन हे जर व्यवस्थित अलाइनमेंटमध्ये असतील तर तुमचं गुड पोश्चर असतं आहे. आणि ते नॅचरली तुम्हाला ठेवता आलं पाहिजे की त्याला फोर्स नाही करायचं आहे आपल्याला, तर ते नॅचरल ठेवायचं आहे. ॲक्च्युली जेव्हा आपण गुड पोश्चर म्हणतो तर जसं मॅडम म्हटल्या की आपले जे महत्त्वाचे 4 जॉईंट्स आहेत त्याच्यावरती तुम्ही जेव्हा तुमचं शरीर बॅलन्स करता तर तुमचे सगळे मसल ॲट ईज काम करतात, तुमचं ब्रीदिंग त्याच्यामध्ये प्रॉपर होतं. आणि ज्यावेळेला आपण चुकीच्या पद्धतीत बसलेलो असतो तर आपले फ्रंट मसल सगळे वीक होतात, बॅक मसल एकदम कॉन्ट्रॅक्शनमध्ये जातात. ते बऱ्याचदा आता आपण बघतो की स्लाउच आहेत
खाली वाकून काम करतोय, मोबाईल बघताना खाली बघतोय, मग ड्रूप शोल्डर्स होतात. तर ह्याच्यामध्ये सगळे मसल्स आपले पॅटर्न चेंज होतं, म्हणजे ब्रिदिंग व्यवस्थित होत नाही, बॅक मसल्स पण मग स्ट्रेन व्हायला लागतात आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या बॉडीवरती आणि माइंडवरती पण होतो. म्हणजे ज्या वेळेला आम्ही पोश्चर थेरपीचा विचार करत होतो तर तिथे फक्त आपल्याला पोश्चर नाही नीट करायचं आहे, तुम्ही मेंटली पण तेवढेच व्यवस्थित असणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे एक स्वास्थ्य जेव्हा आपण म्हणतो तर फिजिकल आणि मेंटल दोन्हीचा बॅलन्स व्यवस्थित पाहिजे. ॲक्च्युली त्याच्यासाठीच आम्ही थेरपी मांडली आहे, तर त्याला आम्ही BMPT हे नाव दिलं आहे. तर BMPT म्हणजे बॉडी अँड माइंड इक्विलिब्रियम पोश्चर थेरपी. दोन्हीचा बॅलन्स जर नीट असेल तर तुम्ही नीट राहू शकता. आणि जेव्हा तुम्ही गुड पोश्चरमध्ये असता तर तुम्ही खूप अलर्ट असता, खूप छान काम करू शकता, तुमची प्रॉडक्टिव्हिटी चांगली असते. आणि तेच जर बॅड पोश्चरमध्ये म्हणजे स्लाउच असो किंवा काहीतरी तो स्ट्रेस असतो, तो मेंटल असेल फिजिकल असेल, तुमच्या शरीरावरती येतो, मग तुम्ही मेंटली पण ते फोकस काम नाही करू शकत. सततची चिंता, एन्झायटी हे सगळं तुमच्या चेहऱ्यावरती येतं आणि मग नॅचरली प्रॉडक्टिव्हिटी चांगली नसेल तर कॉन्फिडन्स लो होतो. त्यामुळे ह्या सगळ्याचा दोन्हीचा बॅलन्स आपल्याला करणं आणि तो व्यवस्थित साधणं म्हणजे खरं तर पोश्चर आहे. म्हणजे आता जसंही मॅडम म्हणाल्या की आताचं जे रुटीन आहे ते सगळ्यांचं असंच आहे की 10 तास लॅपटॉपसमोर बसा किंवा मोबाईल तर 24 तास आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. तर त्याच्यामुळे ते सगळ्यांना जाणवतंच की मोबाईल धरल्यामुळे हात दुखतोय, खांदा दुखतोय किंवा मान दुखते. हे बॅड पोश्चरचेच आहेत, सिम्पटम्स आहेत असं आपण म्हणू शकतो. हो. आणि हे आता तर म्हणजे आधी तरी आपल्याकडे 40शी नंतर म्हणायचं गुडघेदुखी आली आहे, मणक्याचे काहीतरी विकार जडलेत. पण आता आम्ही क्लिनिकमध्ये बघतो की 9वीतला मुलगा पण फ्रोझन शोल्डर घेऊन येतो. बापरे. तर मग आता विचार करायची गोष्ट आहे की आपल्याला देवाने फक्त सांगितलं नीट राहा, नीट उभे राहा आणि जे काही जॉईंट्स दिले ते नीट वापरा. आणि तेच जर आपण आत्तापासून म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल आपले आजी आजोबा सांगायचे, ताठ बस रे, पालथी मांडी घालू नको. तर ह्याच्यामध्ये खूप मोठं सायन्स आहे की पालथी मांडी घातली तर काय परिणाम होतात. जर पोक काढून बसतोय तर ऑब्व्हियसली आता खूप सारे रिसर्च पेपर आहेत की फक्त तुम्ही पोक काढून बसताय, 10-10 तास बसताय तर तुमचं ब्रिदिंग हॅम्पर होत आहे, जसं मॅडम म्हटल्या. त्याच्यामुळे ऑक्सिजनेशन कमी झालं की मसल विकनेस येतोय, मसल विकनेस झालं की पेन स्टार्ट होते. ह्या विशियस सायकलमध्ये आपण अडकत चाललो आहे. तर त्याला कुठेतरी ब्रेक करायचं तर फक्त तुम्ही पोश्चर चांगलं ठेवा. आणि आत्ता तुम्हाला त्रास नाही तर म्हणजे असं नाही की काहीतरी त्रास झाल्यावरच थेरपी घ्यायची, ॲज अ प्रिव्हेंटिव्ह पण आपण करू शकतो. तेच मी म्हटलं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या कुठल्या तरी मोठ्या आजाराचं मूळ असू शकतात. किंवा आता जसं तुम्ही म्हणता की ब्रिदिंगचा त्रास होतो किंवा या सगळ्या गोष्टीतनं सुरुवात होते. तर मला आता तीच क्युरिओसिटी आहे की या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आधी कधीच कळत नाहीत. आत्ता म्हणजे सुरुवात असताना आपल्याला नॉर्मल त्या कळत नाहीत, पण त्याच्यातून असे मोठे कुठले आजार होऊ शकतात. जसं आता तुम्ही ब्रिदिंगचं उदाहरण दिलं, पण तसे सांधेदुखी किंवा असे कुठले मोठे आजार ह्याच्यातनं होऊ शकतात. आता म्हणजे आपण बघतो की टेक्सनेक म्हणून आता नवीन नाव टर्मिनॉलॉजी मिळाली. तर आता आपण मोबाईल बघतो एवढा वेळ, PC वर काम करतोय, कायम तुमची मान फॉरवर्ड आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं की ऑब्व्हियसली जर आपली मणका म्हणजे खालनं वरपर्यंत एक चेन आहे, तर एका ठिकाणी कुठे इम्बॅलन्स आला की तो आपोआपच सगळीकडे यायला सुरुवात होतो. तर आता तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस झाला आहे, कालांतराने मे बी आपण दुर्लक्ष करतो की पेन होतं आहे, जाऊ दे गोळ्या घ्या, बंद करा सिग्नल. तर नंतर तुमच्या हातामध्ये नमनेस येतोय, हात वीक होतोय, शोल्डर फ्रोझन शोल्डर, असे मग विविध लेबल आपल्याला मिळत जाऊ शकतात. आणि अगदी वर्स्ट केस आपण बघतो की पूर्ण स्लिप डिस्क होते, म्हणजे डिस्क बाहेर येऊन नर्व्स प्रेस झाल्या की ज्या भागात त्या नर्व सप्लाय करतात त्या भागात तुम्हाला त्रास सुरू होणार आहे. मग आता IT वर्कर्समध्ये आपण बघतो की कार्पल टनल सिंड्रोम, म्हणजे त्यांच्या हातात हे जो पंजा असतो त्यातच मुंग्या येणं, पेन होणं, काम न करता येणं. मग आता आम्ही बऱ्याचदा बघतो की अशा लोकांना सर्जरीचा ऑप्शन दिला जातो. मग ह्या सर्जरीपर्यंत जर जायचं नाही आहे तर आपण आधीच त्याच्यावरती काम केलेलं कधीही बेटर राहतं. ॲक्च्युली प्रिकॉशन घेणं कधीही जास्त बेटर आहे. ट्रीटमेंट ही इमर्जन्सीला करावी, पण आधी आता जसं मगाशी तुम्ही म्हणालात की देवाने सांगितलं की फक्त ते नीट सांभाळा. तर तेवढं सांभाळणं पण हे खूप मोठं आहे. आणि मगाशी मॅडम म्हणाल्या की एक थेरपी तुम्ही त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केली आहे मेंटल आणि फिजिकल दोन्हीच्यासाठी. तर त्याच्याबद्दल काही थोडं सांगा ना आम्हाला. आता मगाशी जसं म्हटलं की आपण जेव्हा पुढे वाकून बसतो तर आपलं डायफ्रॅमॅटिक
ब्रिदिंग चांगलं होत नाही हो आणि मग त्याच्यामुळे मसल विकनेस येतो आणि मग तुमची जेव्हा ब्रिदिंगच चांगलं नाही आहे तर तुमच्यामध्ये ऑक्सिजनेशन कुठून होणार आहे व्यवस्थित, लंग्स तुमचे व्यवस्थित एक्सपांड नाही होणार आहेत, म्हणजे ऑक्सिजन नाही आणि म्हणजेच इम्युनिटी नाही. बरोबर. मग अशा वेळेला मग सतत काही ना काहीतरी तक्रारी आपल्याला येत राहतात आणि मग दोन्ही असतं की मग तुम्हाला जर स्ट्रेस असेल तरी पण तुमच्या शरीरावरती त्याचे परिणाम होतात आणि शरीर जर जास्त स्ट्रेस म्हणजे तुम्ही आताही चुकीच्या पद्धतीत काम करताय तर त्याचा पण ब्रिदिंगवरती परिणाम होऊन तुम्ही तुमची कपॅसिटी कमी करताय. तर त्या सगळ्याच गोष्टीला आपल्याला कुठेतरी व्यवस्थित करणं किंवा तुमचा बॅलन्स तो साधणं हेच म्हणजे खरं तर पोश्चर व्यवस्थित ठेवणं हा आपला बेसिक काम हेच आहे की तिथेच आपल्याला काम करावं लागतं. कारण असं पण आहे ना की तुम्ही इतकं छान काम करता पण तुम्हाला कोणीतरी काहीतरी बोलला तो पण एक इम्पॅक्ट असतो. म्हणजे एवढीशी छोटीशी गोष्टसुद्धा तुम्हाला किती डिस्टर्ब करून जाते. मग आपण बघतो की अरे माझं कामच नाही नीट होते, मग ती निगेटिव्हिटी येते, मग आपण आणखीन चुकीच्या पद्धतीत किंवा असं स्लाउच होणं किंवा हे ते एका कोशात जातो, तिथे तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होते. आणि जर माझ्यामध्ये बेसिकच जर कॉन्फिडन्स कमी आहे तर तिथे पण मग आपल्याला माइंडला किंवा त्या प्रोडक्टिव्हिटीला थोडा प्रॉब्लेम येतोच. ते सगळं आपल्याला कोपअप करता येतं की तुम्ही जर तुमचं पोश्चर नीट ठेवलं. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की तुम्ही कसं बसायचं, कसं उभं राहायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये अजून एक पॉईंट ॲड करता येईल की आता क्लिनिकमध्ये आम्ही बघतो की काही लोकांचे एक्सरे खूप नॉर्मल आहेत पण त्यांचा पेन स्टिम्युलस खूप जास्त असतो. मग तो स्ट्रेस रिलेटेड पण असतो की त्यांचं घरात काही स्ट्रेस असेल, कामात काही असेल आणि काही लोकांचं जर स्पाईनचे एक्सरे असतील किंवा कुठले त्याच्यामध्ये खूप डिफॉर्मिटी असतात, खूप प्रॉब्लेम, पण त्यांना पेन नसतो. म्हणजे ते लोक ते बेअर करतात. ते हा जो संबंध आहे म्हणजे फक्त आपण डायग्नोसिसवरतीच काम नाही केलं पाहिजे, तर इथे माइंडचा खूप मोठा संबंध असतो. प्रॉब्लेमचं रूट कुठे आहे ते शोधून ते शोधून इवन आमच्याकडे अशी केस म्हणजे आमच्याकडे एक बाई होत्या, त्यांचा नीचा प्रॉब्लेम होता आणि सगळं छान ट्रीटमेंट छान झाली वगैरे, आदल्या दिवशी छान सांगून गेल्या. दुसऱ्या दिवशी ज्या आल्या त्या अगदी नाही मला आता खूपच दुखतं आहे, म्हणजे आदल्या दिवशी ज्या बाईने सांगितलं की मी पूर्ण बरी वाटते आहे आणि मग नंतर एवढं काय झालं म्हणजे आम्हाला पण तो क्वेश्चन मार्क होता. मग त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो तर घरात जी काही छोटीशी कुरबुर झाली होती, नवरा बायकोंचं जे काही भांडण झालं होतं, त्यांनी तिला जे काही शब्द बोलले त्याचा इम्पॅक्ट फक्त त्यांच्या त्या बोलण्यावरती झाला आणि मग पुन्हा त्यांचं ते पेन ॲग्रिवेट झालं. म्हणजे हे पण होतं आणि सडनली ज्या वेळेला त्यांच्या हे लक्षात आलं की हां हे झाल्यानंतर मला माझं दुखायला लागलं आहे आणि इथे त्या बोलल्या की हां हे माझं रूट कॉज त्यावेळेला हे झालेलं आहे आणि हे बोलल्यानंतर पुन्हा ते कमी झालं, हेही म्हणजे इतका तो माइंडशी रिलेटेड आपला एखादा त्रास असू शकतो. इमोशन्स स्टक होऊन त्या गोष्टी ते पेन परत ॲग्रिवेट होतात. ह्या तर आता आपल्या रोजच्या सवयींमुळे होणार आहेत किंवा आता बसण्याच्या जसं तुम्ही म्हणता चालण्याच्या गोष्टी आपण आता लॅपटॉप कम्प्युटर मोबाईलवरती काम करणार, पण कधी कधी एखादा ॲक्सिडेंट होतो किंवा कुठली तरी एखादी मेजर सर्जरी होते, त्याच्यामध्ये फिजिओथेरपी 6 महिने 8 महिन्याची आपल्याला घ्यावी लागते, पण त्याच्यानंतर मग आपलं पोश्चर बिघडतं. म्हणजे समजा पायाची सर्जरी तर चालण्यात त्रास होतात, हाताची सर्जरी तर ते हँड राईजमध्ये त्याला त्रास होतो, तर मग त्याच्या रिलेटेड ही पोश्चर थेरपी कशी वर्क करते? आता ह्याच्यामध्ये काय होतं, बऱ्याचदा फ्रॅक्चर असतं आपल्याला 3 आठवडे तरी तो इमोबिलाइज असतो पार्ट. तर ह्यामध्ये आपल्या बाकीच्या मसल कॉम्पन्सेट करत असतात शरीराला. मग कुठलाही ॲक्सिडेंट होऊ दे, सर्जरी, आपल्या शरीर इतकं म्हणजे मॅजिक बॉक्स आहे की एकीकडे प्रॉब्लेम आहे दुसरीकडे त्याचं काम करणं चालू होतं की कुठेही हॅम्पर्ड नाही झालं पाहिजे. तर हे कॉम्पन्सेशन झाल्यामुळं नंतर आपल्याला बऱ्याचदा की लवकर माझा हात अजून मूवमेंट नाही येते, मी एवढं ट्रीटमेंट घेतो आहे, माझं पेन कमी नाही होते. तर ह्याच्यावर आपण काय करतो, हे जे काही कॉम्पन्सेट झाल्यात, मसल्स इम्बॅलन्स आला आहे तो आपण परत पूर्ववत करायचा प्रयत्न करतो. मग जेव्हा हे कॉम्पन्सेशन सेट होतं, तुमचं परत बॉडी अलाइनमेंट ठीक होते, म्हणजे जॉईंट अलाइनमेंट, स्पाईन अलाइनमेंट, आणि मग जे काही तुम्ही थेरपी घेताय म्हणजे फिजिओ घेताय किंवा बाकी काही करताय स्ट्रेंथनिंगसाठी, तर त्याचा हँड इन हँड उपयोग खूप छान होतो. म्हणजे हे सायमल्टेनियसली आपण घेऊ शकतो, Yes, ज्या करू शकतो. कॉजसाठी आपण फिजिओ घेतो त्याच्या बरोबरीने आपण Yes, sure. पोश्चर थेरपी पण कंटिन्यू करू शकतो. येस येस. किंवा मग असं आहे का की फक्त पोश्चर थेरपी केली तर चालते फिजिओ न घेता? म्हणजे बऱ्या त्याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे मला ऍक्च्युअली असं विचारायचं की फिजिओथेरपी आणि पोश्चर थेरपीमध्ये काय काय फरक आहे? फरक आहे? तर आता एक्झॅक्ट पोश्चर थेरपीमध्ये आपण काय करतो की जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तर त्याचे मेडिकल रिपोर्ट सगळे आपण बघतो आणि आपल्याकडे पोश्चर ॲनालिसिस केलं जातं की तुमची शोल्डर अलाइनमेंट कशी आहे, तुमचं नेक किती फॉरवर्ड आहे किंवा तुमची हिप अलाइनमेंट कशी आहे, आणि ह्याच्या बरोबरीनेच तुमचे एक्सरे पण बघितले जातात.
त्यानुसार तुमचं काही करेक्टिव्ह BMT पोश्चर असतं ते आपण डिफाईन करतो. आणि ही जी काही करेक्टिव्ह पोझिशन असते ती तुम्हाला एक म्हणजे लाईंग डाऊन किंवा सिटिंगमध्ये असते आणि काही काळापुरती ती मेंटेन करायची असते. आता ह्याच्यामध्ये एक बेनिफिट असं की आम्ही कुठेही मॅनिप्युलेशन करत नाही, म्हणजे कुठलाही प्रेशर पॉईंट नसतात, कुठलेही मशीन आपण लावत नाही. तर आपण ह्या कन्सेप्टवर काम करतो, तुमचं शरीर तुम्हाला बरं करू शकतं. तर अशी काही आपण स्पेसिफिक पोझिशन देतो तुम्हाला आणि तुम्ही त्या वेळापुरती मेंटेन करायची. त्याच्यामध्ये तुमचं ब्रिदिंग नॉर्मल ठेवायचं आहे आणि आम्ही असेही रिझल्ट बघितले की आफ्टर सिंगल पोझिशन एकदम मिरॅक्युलस लोकांना इफेक्ट येतात. मग असे आपण कन्सिस्टंटली, सपोज आज पेशंट करून गेला, उद्या दुसरी असते, परवा तिसरी असते आणि त्यांचे रिझल्ट्स आणि आमचे ऑब्झर्वेशन अशीच बदलते. मग सपोज आता 5 लोकं मानदुखीने आलेत किंवा एकच तक्रार घेऊन आले, तर त्या सगळ्यांची ट्रीटमेंट ही वेगळी असते. म्हणजे पोश्चर्स वेगळे मिळतील, त्यांचे पर्टिक्युलर एक्सरसाइजेस पण वेगळे असतील. म्हणजे इंडिव्हिज्युअली डिझाईन केली Individually जाते, treat केलं प्रत्येक जातं. पेशंटला ते इंडिव्हिज्युअली डिझाईन केलं Yes. जातं. आणि तसं तुम्ही म्हणताय की ते सेल्फ हिलिंगवरती जास्त कॉन्सन्ट्रेट काम करता, असं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये, की हो. त्या Yes. पोस्टमध्ये शरीरच त्या स्वतःला बरं बरं करायच्या करायचं. फेजमध्ये जातो. हे जसं मेंटल आहे किंवा फिजिकल, आपण आता जे ॲक्सिडेंटल किंवा असं म्हणतो, पण या गोष्टीमध्ये असा स्पेशल फिमेल काही जे प्रॉब्लेम्स येतात त्याच्याशी रिलेटेड ही थेरपी कशी काम करू शकते? हो, त्यांच्यामध्ये पण म्हणजे याच्यात जेव्हा आपण हे सगळं काम करतो तर तुमचे सगळे हार्मोन्स पण आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये चॅनलाइज करायला सुरुवात होते. म्हणजे फिमेलच्या बाबतीत तेच आहे की प्रत्येक फेजमध्ये वेगवेगळे हार्मोन्स त्यांच्यावरती काम करत असतात, त्याच्यावरतीच सगळं चाललेलं असतं. मग कुठे ना कुठे तर काहीतरी जेव्हा फिजिकल मेंटल होतं तर हा जो काही इम्बॅलन्स झालेला असतो त्यामुळे तिच्यामध्ये जे काही चेंजेस आलेले असतात, मग ते चिडचिड होणं किंवा इतर काही गोष्टी, कधी कधी एकदम डिप्रेस होतात, ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि पुन्हा सगळं घर तिला सांभाळायला लागत असतं, सगळ्या जबाबदाऱ्या असतात. आता इक्वली चालू आहे, नो डाऊट, पण तरी पण एक थोडाफार प्रेशर अजूनही आपल्याकडे हे आहे. तर त्याला आपल्याला व्यवस्थित बॅलन्स करता येऊ शकतो पोश्चर थेरपीमुळे. मग त्याच्यामध्ये PCOD असेल किंवा PCOS असेल, अजून इतर काही त्याच्या पाळीच्या तक्रारी असतील, तर त्या अगदी पाळी येण्यापासून ते पाळी जाण्याच्या वयापर्यंत प्रत्येक फेजमध्ये आपण त्या लेडीला आपण तशी मदत करूच शकतो. म्हणजे ॲक्च्युली हे तसं म्हणलं तर फक्त ॲक्सिडेंटल किंवा अशा लेवलवरती काम करणारी थेरपी नाही आहे. नाही. ही आपल्या प्रत्येक म्हणजे डे टू डे लाईफला युजफुल अशी आहे, अगदी की म्हणजे तुम्ही कुठले बेसिक छोट्या गोष्टींपासून अगदी सिव्हिअर आजारापर्यंत आपण ह्याच्यानी काम करू शकतो. आता म्हणजे आता आपण काय म्हणतो, घरात कोणाच्या इथे वाईट काही झालं, आपल्याकडे एक म्हण आहे की पाठीचं म्हणजे ते कणा मोडला, त्या घराचा कणा मोडला. ते एवढं महत्त्व आपल्या पाठीच्या कण्याला आपल्या पूर्वजांनी दिलेलं आहे. तेव्हा तर मेडिकल सायन्स पण नव्हतं. तर आता जर बघितलं मेडिकली, तर आपल्या मणक्यातूनच सगळ्या नर्व्स प्रत्येक अवयवाला जातात. ब्रेन आणि बॉडीचं कनेक्शन आपलं स्पाईन आहे. तर आता जसं मॅडम म्हटल्या की हार्मोनल इम्बॅलन्स ठीक होतो किंवा हे, तर लोअर बॅकच्या जे स्पाईन आहे तिथनं सगळ्या नर्व्स तुमच्या ॲब्डोमिनल ऑर्गन्सला सप्लाय करतात. जेव्हा हा नर्व बेड ओपन होतो आपल्या पोश्चर्सनी, तेव्हा ऑब्वियसली फंक्शन इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होतं. तर मेडिकली जे काही प्रॉब्लेम असतील गायनॅकचे तेही कवर होतात. दुसरं गोष्ट ह्याच्यामध्ये आपण जी काही आपल्या शरीराची पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम आहे, की आधी लोकांचं बायोलॉजिकल सायकल खूप छान होतं, की ते लवकर झोपायचे, लवकर उठायचे, त्यांचं फूड चांगलं होतं आणि त्यांचं फिजिकल वर्क जास्त होतं, त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या कंप्लेंट्स येतच नाही. आता आजकाल आम्ही रोज हसत असतो क्लिनिकमध्ये की 35शीची बाई येते, 40शीची येते आणि म्हणते मला मेनोपॉजल सिम्पटम्स येत आहेत आणि मग एन्झायटी येते, माझे मूड स्विंग्स होत आहेत. अरे मग तुम्ही गावाकडे जर बघितलं, जे कामं करतायत डेली, ह्यांना मेनोपॉज काय असतो हेही माहीत नसतं. तर मग हे का होतं आहे, तर हे जो हार्मोनल इम्बॅलन्स आहे ड्यू टू स्ट्रेस आणि आपली लाईफस्टाईल, ते हे सगळं आपण करेक्ट करू शकतो. कारण इथे आपल्या ब्रेनमधले जे एंडॉर्फिन आहेत, हे बूस्ट करायचं काम ही थेरपी करते. म्हणजे तुमच्या स्वतःला म्हणजे ते ही थेरपी स्वतःला एन्करेज करते की तुम्ही स्वतः बरे व्हा. त्याच्यात तुम्ही एक्सटर्नल त्याला काहीच करत नाही. तुम्ही फक्त जो काही आजार आहे त्याला त्या पोश्चरमध्ये आणून बरं करायचा प्रयत्न करता, एवढंच आहे. म्हणजे ॲक्च्युली आपलं सूत्रच तसं आहे की आम्ही हे मानतो की आपल्या शरीरात एक सिस्टीम आहे की तुमचं शरीर स्वतःला बरं करू शकतं. फक्त तुम्हाला त्या प्रकारे जर स्टिम्युलस दिले गेले तर ती फक्त पॉवर आपल्याला
इनलाईट करणार आहे. Enlight करायला. आणि मग ते तुमचं शरीर तुमच्यासाठी ॲक्टिव्हली जेव्हा तुम्ही काम करता तर नॅचरली तुम्ही ते सगळं व्यवस्थित बरे होऊच शकता. जसं आता मॅडम पण म्हणाले की आत्ताच्या लाईफस्टाईलमुळे त्या सगळ्या गोष्टी गेल्यात आपल्या हां, ह्याच्यातनं. आपण थोडंसं विसरलो म्हणायला हां. हरकत नाही. आपल्या त्या रोजच्या डे टू डे लाईफमधनं ते बाहेर पडत गेला, बाहेर त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स यायला लागलेत. Yes. कारण आता जर जसं मॅम म्हटलं ना हिलिंग जे म्हणतो ना आता बऱ्याचदा काय असतं की मेडिटेशन करा म्हणतो आणि मेडिटेशन खरंच पॉवरफुल असतं. हो. पण आता जर आपण बघितलं की आपल्याकडे इतके गॅजेट्स आहे, आपण मेडिटेशन करू शकत नाही. आपल्याला जर म्हटलं 5 मिनिटं बसा, शांत डोळे बंद करून, नाही बसू शकत आहे. तर मग माइंडला लगेच करेक्ट करणं पॉसिबल नाही आहे. हो. तर हा इझी वे आहे तुमच्या बॉडीकडनं माइंडकडे जायचा. कारण त्या स्पेसिफिक टाईममध्ये तुम्ही करेक्टिव्ह पोझिशनमध्ये असता, तेव्हा हा आपोआपच ब्रिदिंग तुमचं नॅचरलाइज होतं हो. आणि माइंड पण काम डाऊन होतं. म्हणून हा दोन्ही ला इफेक्ट येतो. म्हणजे त्याचा थोडासा संबंध आपल्या योगाशी Yes, जुना जो योगा होता किंवा जे ध्यानधारणा करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीमध्ये बसणं Yes. किंवा त्या मुद्रा करणं जे आपल्याकडे होतं बरोबर. त्यांचाच हे ॲडव्हान्स व्हर्जन आहे. हो, येस, म्हणजे अगदी. हे आपण फक्त मेडिकली टॅली करून आपली एक पद्धतमध्ये आणलंय. म्हणजे मेडिकली आपलं प्रूव्हन आहे. हां, म्हणजे जे काही आत्ताचं आपलं मेडिकल सायन्स आहे आणि जी आपली जुनी शास्त्र जसं तुम्ही आत्ता म्हटलंय ते आपण कोलॅब केलं आहे. म्हणजे आता सपोज योगामध्ये न्यूरोसायन्स ऑफ योगावरती आता खूप सारे रिसर्च पेपर्स आहे आणि ते जर त्या काळात आपल्या लोकांना एवढं सगळं माहिती होतं, म्हणजे त्यांना श्वास बदलला तरी काय होतं हे सगळं माहिती होतं. हो. तर आत्ताही तेच आहे, सगळी गणित आपली श्वासावरती माइंड कामनेसवरतीच आहे, तरच तुमची बॉडी काम करणार आहे. म्हणजे ह्याचा अनुभव तुम्ही डे टू डे लाईफमध्ये पण घेऊ शकता. आपलं काहीतरी भांडण झालं आहे, माइंड हे नाही, आपण कामावर गेलो आपलं लक्ष लागत नाही, फिजिकल वर्क होत नाही आणि आपलं काहीतरी दुखतं आहे आणि दुखतंय तर आपल्याला काहीतरी मेंटली काम करायचं नाही करू शकत आहे. हे दोन्ही हँड इन हँड आहेत. तर आपल्याला दोन्हीवर काम करायचं. म्हणजे किती खरं तर बारीक संबंध आहे कुठल्याही गोष्टीचे. इमोशन्स जे मनावरती परिणाम करतात ते आपल्या शरीरावरती परिणाम करतात आणि मग त्या चक्रात आपण पुढे पुढे अडकत जातो आणि मग त्याचं रूप खूप मोठ्या आजारामध्ये होतं. तुम्ही अशी काही एखादी केस स्टडी सांगू शकाल का की जी अशी या सिव्हिअर लेवलला गेली होती आणि ती पोश्चर थेरपीने पूर्ण नॉर्मल रिकवर झाली, किंवा त्याला जोडून अजून एक प्रश्न आहे की किती % रिकव्हरी होऊ शकते आपल्या या पोश्चर थेरपीमध्ये? आता जर तुम्ही आपली वेबसाईट बघितली तर पहिल्यांदा जे एक जण चालतायत ते आर्मीचे कर्नल होते. ओके. तर ते मॉर्निंग वॉकवरनं आल्यावर त्यांनी काहीतरी जड लिफ्ट केला आणि ते कोलॅप्स झाले. बट मेंटली ते लोकं ऑब्वियसली खूप स्ट्रॉंग असतात. त्यांना आपल्या कमांड हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन सांगितलं की त्यांची सिरियसच केस होती की त्यांचं स्पायनल कॉर्ड पूर्ण पिन झालं होतं, डिस्क बाहेर झाल्यामुळे L5S1मध्ये आणि त्यामुळे त्यांच्या पायातलं सेन्सेशन कमी व्हायला लागलं, रिग्रेस, आणि फक्त उजव्या अंगठ्यामध्येच सेन्सेशन होतं, ते चालू शकत नव्हते आणि सर्जरी सांगितली बट त्यांनी डिनाय केली की मी नाही करणार आहे सर्जरी. त्यानंतर आपल्याच काही त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतल्या. आफ्टर आयुर्वेदिक ट्रीटमेंट ते घरातल्या घरात 2 स्टिक घेऊन थोडंसं अंतर चालत होते, बट पायात सेन्सेशन नव्हते आणि स्ट्रेंथही नव्हते आणि त्यांना कुठून तरी रेफरन्स मिळाला आपल्या थेरपीचा. तर त्यांनी आम्हाला कनेक्ट केला. तर बघितलं तर ॲज अ डॉक्टर आम्हीही त्यांना तेच सजेस्ट केलं की सर ही खूप सिव्हिअर केस आहे, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. तर ते म्हटले मला तुमच्या थेरपीबद्दल कळलं आहे, ऑपरेशन मला करायचं नाही आहे, तुम्ही जी काही कन्सर्ट माझ्याकडनं साईन करून घ्याल मी रेडी आहे करायला. का तर माझ्या अनुभवानुसार असं वाटते तुम्ही जे काही एक्सप्लेन करताय ह्यात मला हानी तर काही होणार नाही, तुम्ही कुठून प्रेशर नाही देते किंवा मशीन्स नाही लावते, तर मी तयार आहे करायला. आणि त्या माणसाची ती विल पॉवर, आणि म्हणून आम्हीही डेअरिंग केलं की ती केस हातात घ्यायला. आणि डे बाय डे त्यांनी डेली 2 पोझिशन्स एक्सरसाइजेस सुरू केल्या. ऑन सेकंड डे ते पार्किंगमध्ये जाऊन विदाऊट स्टिक चालले आहेत आणि त्यांचा डेली व्हिडिओ आमच्याकडे त्यांनी पाठवला आहे की त्यांची इम्प्रूव्हमेंट, आज मी एवढ्या स्टेप्स चाललो आहे, आज माझी ही अलाइनमेंट बदलली आहे. आणि आफ्टर 15 सेशन ते बऱ्यापैकी चांगले चालायला लागले. विदिन 1 मंथ अजून प्रोग्रेस झाली आणि नंतर त्यांना फक्त स्ट्रेंथनिंग करायला आम्ही 3 महिने पूर्ण ट्रीटमेंट दिली आणि आता ते 12 किलोमीटर रन करतात, वॉकिंग करतात आणि बास्केटबॉलही खेळतात आणि ते त्यांच्या वेळेचे नॅशनल ॲथलीट होते आणि आता ते वर्किंग आहेत आणि ह्या गोष्टीला 4 वर्ष झालेत. पण त्या माणसाची विल पॉवर, कन्सिस्टन्सी, फेथ
हे 3 गोष्टी खूप मॅटर करतात हिलिंग व्हायला. तो विश्वास दाखवणं Yes. गरजेचं असतं थेरपीवरती पण बरोबर. आणि स्वतःवरती पण. स्वतःवरती मेन. ह्याच्यात हेच आहे की तुम्हाला लोकांना लगेच असतं की मला लगेच किती फरक पडणार आहे. हो. पण हे असं नाही आहे की मला फरक पडला म्हणून तुम्हाला तसा लगेच फरक पडला पाहिजे. माझ्या याची क्रोनिसिटी जर कमी असेल तर नॅचरली किंवा जसं आता मॅडमनी सांगितल्या ज्या ते 3 गोष्टी की तुमची विल पॉवर, तुमचं ट्रस्ट आणि तुमची कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते की एखादी गोष्ट किंवा तुमच्यावरती उपचाराला किंवा रिकव्हरीला लागणारा वेळ हा त्यावरती डिपेंड असतो. आणि त्याच्यातून जर तुम्ही आधी थोडेसे फिजिकली ॲक्टिव्ह असाल तर नॅचरली तुमच्या शरीराला त्याची सवय आहे जे आपण म्हणजे प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करण्याची किंवा रिस्पॉन्स देण्याची आपली प्रत्येकाची वेगळी वेगळी ताकद असते. त्याच्याप्रमाणे हा थोडासा वेळ पुढे मागे होऊ प्रत्येकाची शकतो खरं तर. शरीराची रिॲक्ट करण्याची पद्धत वेगळी आणि ते एक्सेप्ट करण्याची पण हे. करेक्ट. आता तुम्ही जे सांगता त्यात एक क्युरिओसिटी मला येते की आता तुम्ही म्हणताय की आम्ही त्यांना काही पोस्चर्स दिले किंवा ट्रीटमेंटच्या ह्याच्यामध्ये, तर ते पोस्चर असे काय असतात, म्हणजे ते किती अवघड असतात किंवा ते काय असतं पोस्चर? कारण एकतर बेसिकली पोस्चर थेरपी हा खूप नवीन प्रकार आहे, तर त्यात आता तुम्ही पोस्चर देता म्हणजे नक्की काय देता? आता पोश्चर देतो म्हणजे जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तर काही लोकांना एखाद्या पायाची अडी असेल, एखादा हात पोटावर असेल किंवा एखाद्या माणसाला बसून हाताची घडी चेअरवर ठेवली असेल, मग ती 25 मिनिटासाठी, 15 मिनिटासाठी, मग मध्ये शवासन असेल किंवा जे लाईन डाऊनमध्ये आहेत. कधी-कधी एखादा पाय 90 डिग्रीजमध्ये रेज असेल आणि हाताची घडी असेल, साईडला असेल, असे खूप सारे परम्युटेशन कॉम्बिनेशनमध्ये पोश्चर्स येतात. म्हणजे त्या पोश्चरमध्ये तुम्ही राहिले साधारण आम्ही सांगतो की मिनिमम 60 मिनिट्स थांबा. आणि काही लोकांना नाही बेर होत तर थोडं आपण मध्ये चेंजेस देतो. पण ते 60 मिनिट्स तो स्टिम्युलस जनरेट करायला असतात की बॉडीला थोडंसं हलवायचं आहे. आता साधी गोष्ट बघितली की आपल्याला चटका बसला तर आपण पटकन हात मागे घेतो का, तर तो इम्पल्स ब्रेनकडे गेला आणि आपल्या ॲक्शन झाली. तर ह्यातही तसंच आहे. जेव्हा तुमचं बॉडी स्टिम्युलस द्यायला लागते तेव्हा ब्रेन ॲक्टिवेट होतं आणि तिकडे नॅचरल पेनकिलर्स आहेत आपल्या शरीरामध्ये आणि न्यूरोट्रान्समिटर्स, ते रिलीज झाले की हिलिंग प्रोसेस स्टार्ट होते. तर जिथे-जिथे म्हणजे गंमत म्हणायची तर आता लास्ट वीकमध्ये आमचा एक वर्कशॉप होता. एकच पोझिशन 4 लोकांना होती. वेगवेगळे त्रास होते पण प्रत्येकाचे सेन्सेशन डिफरंट होते. आणि ज्याला सपोज एखाद्याला गुडघा दुखतोय, एखाद्याची मान दुखते, तर हा सांगणार माझ्या मानेच्या त्याच भागात पेन होतं, हा सांगणार माझ्या गुडघ्यातच पेन होतं. तर हे मिरॅकल म्हणजे आपली बॉडी आहे की तो ते पॉईंट शोधतं की इथे मला त्रास आहे आणि तो स्टिम्युलस जागृत होतो तिथे. म्हणजे आणि म्हणजे आता या पोस्चर्स अशा अवघड नाहीत, म्हणजे योगासनांमध्ये नाही. तुम्हाला जे उभं राहायचं वगैरे असतं तसं काही नाही, खूप साध्या सोप्या, जसं तुम्ही सांगताय Yes. की हाताची घडी घालायची किंवा 90 डिग्रीमध्ये, इतक्या सोप्या पोस्चर्समध्ये. हो, फक्त इथं अजून एक की आता बऱ्याच वेळा असं कसं असतं की मला या पोस्चरनी बरं वाटलंय बरं का, तुला हा त्रास आहे ना तर तू पण कर. हे असं अजिबात असं चालत नाही. कारण तुमचं शरीर आणि दुसऱ्याचं शरीर खूप वेगळं असतं. त्यांना होणारा वेगळा त्रास तेव्हा त्यांच्यावरती होणारी प्रोसेस वेगळ्या प्रकारे होऊ शकते. कारण असे पण आम्हाला पेशंट मिळाले, अरे ह्यानी मला बरं वाटलं, तू पण कर बरं का. आणि मग त्यांचं ॲग्रिवेट होतं. मग ते आपला असा मिसयूज नाही व्हायला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचं शरीर आहे वेगळं आहे, तुमचं औषधही वेगळं आहे, कसं आहे त्या गोष्टी आहेत. पण मग आता तुम्ही असं काही आता आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल की गुड पोश्चरमध्ये जर एखाद्याला कॅरी करायचं असेल, जसं आपण म्हणतोय की बॅड पोश्चरमुळं हे सगळे आजार होतात, पण जर आपल्याला डे टू डे लाईफमध्ये गुड पोश्चर कॅरी करायचं तर बेसिक काही टिप्स आहेत का की त्या कशा ठेवाव्यात, किंवा आता IT सेक्टरवाल्या लोकांनी मोबाईल लॅपटॉप बघताना काय करावं बेसिक? ॲक्च्युली आता बऱ्याच साऱ्या टिप इंटरनेटवर मिळतात. लोक ते बघतातही, फॉलो करायला जातात. पण मग ते फॉलो करायसाठी तुमची आधी स्ट्रेंथ बिल्ड करायला खूप इम्पॉर्टंट असतं पहिली गोष्ट. तर पाठीचं कणं सरळ ठेवणं महत्त्वाचं आहे. जे की IT वर्कर्स आहेत त्यांचा जो लॅपटॉप किंवा PC असेल तो आय लाईनलाच हवा. आणि जेव्हा ते माऊसवर काम करतात तर खूप साऱ्या लोकांना आम्ही बघतो की ते असेच काम करतात. हे पूर्ण पोर्शन त्यांचा हँगिंग असतो. तर नाही, तो असं सपोर्ट घ्या किंवा कीबोर्डचा सपोर्ट असेल तर एवढा पोर्शन जो आहे तो त्यांचा रेस्टच हवा. म्हणजे तो इम्पॅक्ट त्यांच्या सर्वायकलवरती नाही जात आणि पुढचं येणारे जे मानेचे त्रास आहेत, डोक्याचे त्रास ते कमी होऊ शकतात.
दुसरं गोष्ट म्हणजे मांडी घालून बसणं आजकाल खूप लोक अवॉइड करतात. तर ते सगळ्यात बेस्ट पोझिशन असते की मांडी घालून बसणं. तर ॲटलिस्ट आपल्याकडे जेवायची पद्धत जी होती मांडी घालून बसणं, हो. ती खूप उत्तम आहे, कारण त्याच्यात डायजेशन चांगलं होतं. हम्म. म्हणून पूर्वीचे लोक भाकरी चटणी खाणे आपल्यापेक्षा जास्त हेल्दी होते. तर हे मांडी घालून बसणं मध्ये मध्ये पाहिजे. दुसरं म्हणजे की चालताना बऱ्याच लोकांचे पाय असे बाहेर पडतात हो. किंवा बऱ्याच लोकांना उभं राहताना एकाच पायावर उभं राहायची सवय आहे. तर आपल्याला देवाने 2 पाय दिलेत, तर ते दोन्ही इक्वल युटिलाइज करायचे आणि चालताना शक्यतो ट्राय करायचं की आपले फूट सरळ पडावेत, पायाच्या स्टेप्स सरळ जाव्यात. आणि ह्याच्यात मग प्रत्येकाची कशी असते की आपण एक गेट अनालिसिस पण करतो. ओके. तर त्याच्यामध्ये कळतं की तुमचं किती फूट इव्हर्जन आहे किंवा आतमध्ये पडतो त्याला आपण प्रोनेशन म्हणतो. ज्यांचं बाहेर जातं सुपाने. म्हणजे साधी गोष्ट बघितली, चपला कुठे झिजतात हो. हे लक्षात आलं तर प्रेशर पॉईंट कळतात आणि त्यानुसार त्यांना कसं उभं राहायचं आणि चालायचं. तर हे पण आपण इंडिव्हिज्युअल सांगून देतो. बरं. दुसरं म्हणजे झोपायची पद्धत. तर झोपायला पण बरेच लोक पालथे झोपतात. तर पालथं झोपू नये. एक तर कुशीवर दोन्ही कुशी वापराव्यात आणि पाठीवर असे तिन्ही तुम्ही कॉम्बिनेशन्समध्ये झोपलं पाहिजे. तर ह्या बेसिक टिप जर व्यवस्थित ठेवलं तर ॲटलिस्ट 50% आपण मागे येऊ शकतो. पुढे मोठे होणारे त्रास तरी आपल्याला आवड होऊ शकते. पण आता काही लोकांचं असं आहे की आता रुटीन्स झालं. आता बरेच वर्ष त्या पोझिशनला ते काम करतायत किंवा आता त्या सवयी लागल्यात. तर त्यांनी सेल्फ टेस्ट असे काही असते याच्यामध्ये की स्वतःचं पोश्चर एक त्यांना कळलं पाहिजे की मी राईट पोश्चरला आहे किंवा नाही आहे. नाही. या दुखणं झाल्यावरती तर कळणारच आहे आपलं पोश्चर चुकलंय म्हणून. बरोबर आहे. पण त्याच्या आधी काही तशा एक छोट्या काही सेल्फ टेस्ट काही असतात? आता आपण लोकांना सरळ म्हणजे बाकी काही फोटो काढा आणि हे बघण्यापेक्षा सरळ आरशासमोर उभं राहा. आरशासमोर फक्त बघायचं आधी की आपले पाय कसे आहेत. तर बऱ्याच लोकांचे मोस्ट ऑफ असे असतील ते सरळ करा. काही लोकांच्या पायातलं अंतर कमी असेल, काही लोकांचं जास्त असेल तर आपल्या खांद्या एवढं ठेवा. दुसरं गोष्ट म्हणजे उभं राहिल्यावर आपले हात जर असे असतील समोर, तर जेव्हा तुम्ही जस्ट टेस्ट करून बघू शकता की हात पुढे असतील तर तुमचे शोल्डर ऑटोमॅटिकली पुढे आलेले असतात. तर आपले हात साईडलाच हवेत, शरीराच्या साईडला हवेत, तर ते आपोआपच मागे जाणार आहे. तिसरी गोष्ट की आरशात बघितल्यावर आपण बऱ्याचदा फक्त चेहराच बघतो आरशात. तर तुमचे खांद्याची अलाइनमेंट बघू शकता की एखादा वरती असेल, एखादा खाली असेल. तर हेही आपल्याला टेस्ट करता येतं आणि हा इम्बॅलन्स जर लवकर लक्षात आला तर आपण तो वेळीच करेक्ट करू शकतो. आणि दुसरं म्हणजे साईड वेज. जेव्हा आपण समजा एका पर्सनचा साईडने जेव्हा फोटो घेतो तर त्यावेळेला लक्षात घ्यायचं की तुमचं कान आणि तुमचे शोल्डर्स हे एक लाईनमध्ये आहेत का. जर तुमची नेक पुढे असेल तर नॅचरली तुमचे कान पुढे असणार आहेत किंवा तुमची शोल्डर्स तुमच्या हिप लाईनमध्ये आहेत का आणि तुमची टाच व्यवस्थित आहे का. ते सगळं जर एक लाईनमध्ये असेल तर तुम्हाला पोश्चर तुमचं व्यवस्थित आहे. जर इथं कुठेही इम्बॅलन्स असेल तर तुम्हाला पोश्चर करेक्शन गरज आहे. ती त्रासाची सुरुवात आहे असं आपण म्हणू शकतो. एक शेवटचा प्रश्न फक्त विचारायचा आहे की एवढा आता या सगळ्या थेरपीज तुम्ही सांगताय, तर असे कुठले सिव्हिअर आजार आहेत आपले की जे ह्याच्यातनं रिकवर होतात? म्हणजे आता तुम्ही ते केस स्टडी सांगितली, पण म्हणजे आता स्पॉन्डिलोसिस झाला किंवा सांधेदुखी झाली, तर असे सिव्हिअर कुठले कुठले आजार आहेत की आपण ह्याच्यातनं रिकवर करू शकतो? सायटिका असू शकतं, फ्रोझन शोल्डर असू शकतं, मायग्रेनपासून ॲसिडिटी, IBS म्हणजे आपण जे आत्ता बघतो IT मध्ये पण त्यांना पण असतं हे, किंवा कोलायटिस, अशा बऱ्याच सगळ्या गोष्टींवरती आपण ही पोश्चर थेरपी देऊच शकतो. ओके. किंवा लिगामेंट. फक्त मी हे पण बघतो आता ह्याच्यामध्ये अजून एक सांगायचं की किती डिग्रीमध्ये आहे त्याच्यावरती आपण ठरवतो. म्हणजे जर जास्त असेल तर आपण मगाशी आपण जसं म्हणलं की ऑपरेट केल्यानंतर पण आपण ह्याचा उपयोग करू शकतो आणि ऑपरेट व्हायच्या आधी पण ते किती डिग्री आहे त्याच्यावरती आपल्याला ठरवावं लागतं की आपण पोश्चर थेरपीने बरं करू शकतो की आधी काही त्याच्यासाठी वेगळं करून मग आपण पोश्चरनी त्याला ठीक करू शकतो. म्हणजे आपल्याकडे असेही काही पेशंट आहेत की ज्यांना सर्जरी सजेस्ट केलेली आहे, बट त्या लोकांनाच कॉन्फिडन्स नाही की मॅम माझे मसल्स वीक आहेत, माझी आता ही अलाइनमेंट चुकीची आहे, तर मग काय. तर त्यांना पण आधीच करेक्ट करतो, मग ते लोक सर्जरी करतात आणि आफ्टर सर्जरी परत विथ फिजिओ आपण थेरपी देऊन त्यांना रिकव्हरी फास्ट देऊ शकतो. आता सिव्हिअर केस जसं मॅम म्हटला त्याच्यामध्ये आणखीन कार्पल टनेल सिंड्रोम आला, ऑल मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर जे काही आहेत ह्याच्या बरोबरीने जसं मॅमने सांगितलं IBS किंवा बाकी ॲसिडिटी, तर
तर आता इथे मोठा प्रश्न लोकांना पडला असेल की पोश्चर थेरपीने ॲसिडिटी कशी कमी होते, ॲक्च्युली मी तेच विचारलं की ॲसिडिटीवरती पोस्चर थेरपीने कसं काम कसं आहे तो. तर आता आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या स्पाईनमधनं सगळ्या नर्व्स जातात. तर तुम्ही कायम स्लाउचच बसताय तर ब्रिदिंग नीट होत नाही, पोटावर प्रेशर येतं आणि आपला पाठीचा जो थोरॅसिकचा भाग आहे तिथनं आपल्या स्टमकला आणि इंटेस्टाईनला नर्व पास होतात फॉर प्रॉपर फंक्शन. आणि हा नर्व बेड आपण ओपन केला तर आपोआपच ते रेग्युलायझेशन व्हायला सुरुवात होते आणि स्लाउच पोश्चर सरळ झाला तर तुमचं डायजेशन परत इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. म्हणूनच आपल्याकडे आधी मांडी घालून जेवायचे लोक, ताट आपलं वरती असायचं आणि ताटच ते व्यवस्थित जेवण करायचे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी चा फायदा फक्त मस्क्युलोस्केलेटल नाही, नुसतं दुखण्यावर नाही तर बाकी गोष्टीवरही इम्पॅक्ट येतो. या अख्ख्या भागात आपण बोलतोय खरं तर सगळं आपल्याकडे खूप सोप्या पद्धतीने अवेलेबल आहे, पण ते आपण फक्त इम्प्लिमेंट करत नाही, म्हणून आपल्याला ते थेरपीच्या रूपाने करून घ्यावं लागतं. म्हणजे तुम्ही तेच सजेस्ट करताय की जे आपलं लाईफस्टाईल आहे आणि आता लोकांना माहीत नाहीये म्हणून ते तुम्ही ॲज अ डॉक्टर ते, आणि आता तेही झालं की डॉक्टरने सांगितल्याशिवाय तो विश्वास बसत नाही, त्याच्यामुळे ह्या गोष्टी करणं फार गरजेचं वाटतं या रेग्युलर लाईफमध्ये आपल्या. आता जेव्हा आपण पोश्चर किंवा काही जणांमध्ये असं असतं खूप अवेअर असतात, मी करेक्ट पोश्चरमध्ये बसलोय, मी करेक्ट पोश्चर, पण ते मेंटेन करता करता ते इतके ताठ होतात की तेही पण त्यांना त्रास होतो. सो तो पण एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे की तुम्ही करताय, पण जेव्हा तुम्ही योग्य पोश्चरमध्ये असाल तर तुमचे मसल्स ईजमध्ये पाहिजेत, तुमचे मुवमेंट ईजमध्ये पाहिजेत, तुमचं ब्रीदिंग ईज पाहिजे. ते जर तुम्ही असं काहीतरी ताणून वगैरे केलं तर ते तुम्हाला हॅम्पर करणार आहे. तर तो तेवढा एक गोष्ट, छोटीशी गोष्ट आहे, फक्त ती लक्षात ठेवायला हवी आहे. जे आहे ते नीट सांभाळायला हवं, जास्तही करायला नको आणि चुकीचंही केलं. म्हणजे आम्ही पेशंटला असं मजेने म्हणत असतो की शरीर आपल्याला फुकट मिळालंय आणि जेव्हा आपण एखादा पार्ट चेंज करायला जातो तेव्हा त्या छोट्या लिगामेंटचं किंवा त्या छोट्या बोनची किंमत कळते की ती लाखांमध्ये आहे आणि तीही ओरिजिनल नाही आहे. तर मग हे अख्खं आपल्या शरीराची प्राईस किती आहे तर ती प्राईसलेस आहे ॲक्च्युली. तर ते आपण नॅचरली सांभाळणं एवढंच म्हणजे मेन आहे. तुम्ही आत्ता सांगताना म्हणजे सांगताय की 1 to 1 ह्याच्या तुम्ही ट्रीटमेंट करता, पण समजा ह्याच्या असं किंवा तुम्ही बोलताना की 4 लोकांना एकत्र, तर ह्याचे सेशन्स ग्रुप सेशन्समध्ये पण देता येतात असं काही असतं का फक्त 1 to 1च करता येतं? नाही, आपण ग्रुप सेशन पण करतो तेव्हा आमची टीम असते. बऱ्याच कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये म्हणजे लाईक इन्फोसिस, इटॉन अशा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये आपण अवेअरनेस लेक्चर दिलेत, त्यांना काही सेशन दिलेत, डेमो सेशन्स. प्लस पुण्यातच नाही तर बाहेर आपण दुबईमध्ये सेशन्स घेतो, अबुधाबी, कतार असे बाहेरही करतो. आणि हे सेशन मेन म्हणजे आपण ऑनलाईनही देऊ शकतो पेशंटला. अच्छा, म्हणजे हा मोठा प्रश्न असू शकतो की हे फक्त ऑफलाईन म्हणजे यावंच लागतं तुमच्या सेंटरला का ऑनलाईन पण आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो? नाही, आपण ऑनलाईन पण हे करू शकतो. आणि आमचा एक म्हणजे काय म्हणूयात, एक आमच्यातर्फे आम्ही एक चांगली गोष्ट अशी की आम्ही आर्मीच्या लोकांना सुद्धा ह्याचा एक म्हणजे त्या लोकांच्यासाठी पण आपण पोश्चर थेरपीनी बरं करू शकलो. बरं म्हणायचं ते तर आहेतच स्ट्रॉंग, पण त्यांच्याही काही तक्रारी होत्या तर त्यांना हे ह्याचा अजून त्यांना इम्प्रूव्हमेंट तर ते आमच्यासाठी खूप छान होतं की एक आमच्याकडून एक कॉन्ट्रीब्युशन की ते आपल्यासाठी एवढं करतात तर आपण पण त्यांच्या हेल्थसाठी काहीतरी करू शकलो. हे खूप छान होतं आमच्यासाठी. म्हणजे आग्र्याच्या आर्मी कॅम्पसमध्ये जे अग्निबाज म्हणून असतं त्यांच्या युनिटसाठी फॅमिली आणि आर्मी पर्सन, तर आम्ही 2023मध्ये त्यांच्यासाठी केला होता वर्कशॉप आणि त्या सगळ्यांनाच खूप छान बेनिफिट झालं होतं. तर म्हणजे की असं नाही की ग्रुपमध्ये एकट्यालाच करायचं, ग्रुपमध्ये करू शकतो आपण ग्रुपमध्ये. आणि जसं तुम्ही म्हणता की त्याचा त्रास काहीच नाही आहे, तुम्हाला जो आहे तो फायदाच होतो सगळ्या गोष्टीचा. आणि पोश्चर नीट होतंय, तुमचं मेंटल सगळ्या गोष्टी नीट होत आहेत किंवा डायजेशनपासून सगळ्या गोष्टी नीट होतात, तर त्याचा तसाही फायदाच आहे आपल्याला. पेशंट एक कंप्लेंट घेऊन येतो आणि नंतर ते सांगायला सुरुवात करते की मला हे पण होतं मॅडम, ते पण बरं झालंय, मला हे पण होतं तेही बरं झालंय. अशा रूट कॉज पर्यंत ते सगळं जाऊन ते थोडक्यात तुम्ही मेंटेनन्ससाठी सुद्धा हे करू शकता. जरुरी नाही की तुम्हाला काहीतरी लेबल लागल्यानंतर तुम्ही या. गाडीची जशी तुम्ही सर्व्हिसिंग करता काही महिन्यांनंतर अगदी व्यवस्थित डे टू डे, तसं तुमच्या शरीराचं पण तुम्ही मेंटेनन्स करून स्वतःला नीट ठेवूच शकता. खरं तर इतकं सोप्या गोष्टी असतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग त्यानंतर आपल्याला थेरपीच्या दृष्टीने घ्यायला लागतात. पण थँक्यू व्हेरी मच की एक तर ही थेरपी आमच्यासमोर इंट्रोड्यूस केली आणि तुम्ही आर्मीच्या लोकांना पण ट्रीटमेंट करताय आणि परदेशी लोकांना पण आपल्या ओरिजिनल रूटच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. सो थँक्यू व्हेरी मच.
आजच्या या भागात आपण एवढ्या सोप्या गोष्टी समजून घेतल्यात, फक्त त्या पोश्चर थेरपी या नावाखाली समजून घेतल्यात. जर आपल्यापैकी कोणालाही आत्ता या भागानंतर असं वाटतंय की आपल्याला त्रास आहेत किंवा आपल्याला ही पोश्चर थेरपी घ्यायची आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि एपिसोडच्या शेवटी आपण हेल्थ सेंटरचा नंबर, मेल आय डी सगळं शेअर करतो आहे. तर तुम्हाला काहीही वाटलं तर नक्की मॅडमना संपर्क करा, त्या तुम्हाला मदतीला नक्कीच अवेलेबल आहेत. आणि तुम्ही पाहत राहा वी कॅन्डिड या चॅनलवरती द हिलिंग टॉक्स ही पॉडकास्ट सिरीज. थँक्यू.